नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 114, 23 एप्रिल. जितेंद्रिय हनुमान. हनुमंताला जितेंद्रिय, महाबली, बुद्धिमान, बुद्धिमतां वरिष्ठम असं म्हणून गौरवले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आरोग्य हे उत्तमच लागते. मारुती तर आरोग्य संपन्न होतेच, शिवाय जितेंद्रिय होते. ते म्हणजे आहेत सदैव उत्साही असत, प्रभू श्रीरामांच्या आज्ञापालनासाठी तत्पर असत. म्हणूनच रामदूता म्हणून त्यांना गौरवलेले आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी महाबली हनुमंतावर रचलेले भीमरूपी महारुद्रास्तोत्र सर्वश्रुत आहे. नेमकेपणाने जागोजागी योग्य ती सर्व विशेषणे समर्थांनी मारुतीरायांना दिलेली आहेत. सौख्य देणारा, दुःख हरवणारा, वज्राप्रमाणे निश्चळ, धूर्त, वैष्णवगायक एवढेच नव्हे तर त्याला काळाग्नी, काळरुद्राग्नी, शत्रूला भयाने कापरे भरवणारा अशी अनेक सुंदर विशेषणं दिलेली आहेत. मारुतीरायांच्या ठिकाणी असणारी ताकद म्हणजे त्यांचे ब्रह्मचर्य व ईश्वर प्रणिधान यामुळे आहे हे विसरून चालणार नाही. वेदांच्या 10 आज्ञांपैकी ह्या अत्यंत महत्त्वाच्या 2 आज्ञा आहेत. बलवान राष्ट्रासाठी ब्रह्मचर्याची आवश्यकता असते. विद्यावान होण्यासाठी पण ब्रह्मचर्याचीच गरज असते. व्यक्तीच्या ठिकाणची धारणाशक्ती वाढल्याशिवाय ती व्यक्ती विद्वान होऊ शकत नाही. त्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचा अंगीकार करणे आवश्यक असते. मारुतीरायांपासून कामना व वासना कोसो दूर होती, त्यामुळेच ते अचाट गोष्टी करू शकले. संजीवनीसाठी अख्खा पर्वतच उचलून आणला. रावणासारख्या बलाढ्य राजासमोर उच्चासनावर बसले तर अवघी लंका जाळून येण्याचा अद्भुत प्रताप केला. त्यासाठी शांत व स्थिर बुद्धीची आवश्यकता असते, ती त्यांच्याजवळ होती. आपल्यात असणाऱ्या ताकदीच्या अंदाजाची खात्री पण हवी, तीही होती. काम फत्ते करून येऊन कोणत्याही नुकसानीशिवाय परत फिरू हा स्वतःबद्दल प्रगाढ विश्वास होता. अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण परमात्म शक्तीच्या कामात आहोत, परमात्म्याला मनोमन शरण आहोत या भूमिकेतून आलेली निर्भयता त्यांच्या ठिकाणी होती. आपले इष्टदैवतच सर्व काही घडवून आणत आहे यावर त्यांचा दृढ विश्वास होता. कारण मन संपूर्ण ईश्वरार्पण होते. त्यामुळे आलेली प्रचंड सकारात्मकता रघुदास रामरायांच्या ठायी होती. अशी मनाची धारणा करणे ही किती अवघड वाटणारी गोष्ट. पण अगदी पर्वत उचलायची गरज नाही, पण श्रीरामांप्रती आपण दृढ भाव ठेवू शकतो. ईश्वर प्रणिधान ही आपल्यालाही साध्य होऊ शकणाऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपल्या मनाची आपल्यावर कृपा होणे गरजेचे आहे. ठाकूर म्हणतात ते खरं आहे की देव पावेल, गुरु पावतील, पण आपलं मन जर पावलं नाही तर काय, मग सर्व फोल आहे. मग त्या मनाला ताब्यात आणण्यासाठी पुन्हा यज्ञाग्नी म्हणजे अग्निहोत्र स्वीकारावेच लागेल की जे अंतर्मनाचा ताबा घेते. बाकी महाबली हनुमंतांना आपण प्रार्थना करू, ताकद, उत्साह, कर्तव्य तत्परता, कठोर परिश्रम, सकारात्मकता इत्यादी इत्यादी मागू. पण लोकनाथा जगन्नाथा हनुमंताला वंदन करून शरण जाऊयात. आणि रामभक्ती हनुमान की जय, महाबली हनुमान की जय.